आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी, ज्यात ठाकरेंनी एसएनसी असा उल्लेख केला। त्यानंतर नेमकं काय घडलं जाणून घेऊया। शिवसेना एकच बाकी आहे, ती गद्दार एसएनसी सेना। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय, म्हणजे ते गद्दार आहेत, ठाकरेंची टीका। आमची भूमिका आधीही आणि आताही सारखेच, ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही। संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात, पण शिंदे फडणवीसांना छळतायत की काय, असा प्रश्न पडलाय उद्धव ठाकरेंची टीका। उबाटाचे बोटावर मोजता येतील इतकेही आमदार निवडून आले नाहीत। लोकांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं तरीही आपलंच खरं, आम्ही गद्दार असतो तर लोकांना निवडून दिलं असतं का? शंभूराज देसाईंचा ठाकरेंना सवाल। ठाकरेंकडून फडणवीस आणि शिंदेंमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न, कितीही बालिशपणा केला तरी दोस्ती तुटणार नाही, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आता वेडे होऊन दगड मारायचे बाकी आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शिवसेना फोडण्यासाठी मोदी शहांनी तुम्हाला जवळ केलं, मोदी शहांचं छत्र उठल्यावर तुम्ही कुठे असाल विचार करा। मोदी शहा शिंदेंना दारातही उभं करणार नाही, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। शिंदेंवर अन्याय करू नका, उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, नरेश म्हस्केंची माहिती। तर शिंदे घात करतील, ठाण्यातले लोक सांगायचे, राऊतांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंनी कचऱ्यातून शिंदेंना सर्वात जास्त ऊर्जा दिली आहे, संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार। मिस्टर बीननं बाळासाहेबांची शिवसेना डस्टबिनमध्ये टाकण्याचं काम केलं, शिंदेंनी ठाकरेंवर केली होती टीका।